आणि या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर ठाकरे गटाचा विजय झालाच। कोर्टाचा निर्णय धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव साहेब ठाकरेंकडे। हो, आज आणि आत्ताच कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आणि मातोश्रीवर एकच आनंदाचा उत्सव दिसला। हा कोर्टाचा निर्णय ऐकून गावाखड्यातला आणि तळागाळातला कार्यकर्ता आनंदाने नाचू लागला आणि शिंदे गटावर अक्षरशः रडायची वेळ आली। 2-2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब काही आमदारांचा गट घेऊन भाजप सोबत गेले होते। त्यावेळी भाजपने एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवलं होतं आणि त्यावेळी शिंदे साहेब धनुष्यबाण चिन्ह सोबत घेऊन गेले होते। त्याची सुनावणी बऱ्याच दिवसापासून कोर्टात चालू होती, परंतु आज अखेर तो आनंदाचा दिवस उजाडला आणि ठाकरे गटाचा विजय झालाच। बाळासाहेब ठाकरे यांचं हे धनुष्यबाण चिन्ह आज ठाकरे गटासाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अखेर हे चिन्ह उद्धव साहेबांना भेटलंच। नेमकं आज आणि आता कोर्टात काय घडलं, तसंच या चिन्हावर आता कोणत्या निवडणुका लढवणार, तसंच शिंदे गटाला कशा प्रकारे आणखी मोठा एक दणका दिला कोर्टाने, पुढील काळामध्ये कोणते आमदार शिंदे गटाचे अपात्र होणार, कोणत्या आमदारांची आमदारकी जाणार, ती सगळं गुप्त माहिती आताच आपल्या हाती लागलेली आहे। नेमकं जे आमदार आता अपात्र होत आहेत आणि ज्यांना कोर्टाने चांगली फटकारले, कोर्टाने यांना नोटिसा दिल्यात, त्या सगळ्या आमदारांची नावे आणि त्यांची मतदारसंघ सगळे आपण तुम्हाला या व्हिडिओच्या आता डायरेक्ट सांगत आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला शिंदेंचं कसं सगळं भांडं फटलं आणि कशा प्रकारे शिंदेंना रडायची वेळ आली, सगळं हातातून गेलं, ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट डायरेक्ट सांगत आहे। तसंच भाजप आणि शिंदे गटाचा जो वाद निर्माण झाला आहे, त्यातून आता शिंदे गट कशा बाजूला होणार आणि शिंदे गटाच्या आमदारांनी काय ठरवलं, ठाकरे गटात कोण कोण येत आहे, उद्धव साहेब संजय राऊत नेमका आता कोणत्या शिंदे गटाच्या आमदारांच्या संपर्कात आहेत, ती सुद्धा अत्यंत गुप्त माहिती आताच आपल्या हाती लागलेली आहेत। ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट सांगत आहे, त्यामुळे पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ बघत चला आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच एक व्हिडिओला लाईक झाला पाहिजे, लगेच एक लाईक करा। अहो, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना ही ठाकरे सेनेची बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातला कार्यकर्ता एकत्र आणला। गावाखड्यातून शिवसैनिक मातोश्रीकडे आला आणि सगळ्यांनी एकत्र मिळून शिवसेना हा पक्ष तयार केला। परंतु काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब हे भाजप सोबत गेले आणि जवळजवळ 40 आमदार फुटले होते। त्यावेळी धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांकडे होतं। त्यांनी लोकसभा तसेच विधानसभेच्या सर्व निवडणुका या धनुष्यबाण चिन्हावरच लढवल्या, परंतु कोर्टाने तर यांना दणका दिला आणि हे चिन्ह परत पुन्हा ठाकरेंच्या वाटेला। नेमकं यावेळी काय कोर्ट म्हणाला, कशा प्रकारे सगळी गेम फिरली, ते सगळं तुम्हाला लगेच दाखवत आणि या घडीची जशी पण ही शिवसेना फुटली होती, तसा गावाखेड्यातला जो तळागाळातला कार्यकर्ता आहे तो नाराज झालेला होता। सगळ्यांना एकच वाटत होतं की शिंदे साहेबांनी जे केलं ते केलं, परंतु आता परत पुन्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि गोरगरिबाच्या याच्यासाठी आता दोन्हीही शिवसेनेने एकत्र यावं आणि परत पुन्हा एकत्र काम करावं, परंतु तसं काही होत नव्हतं। तसंच मध्यंतरी शिंदे गटाचे बरेच आमदार हे ठाकरे यांच्या संपर्कात होते। हे भाजप सोबत सत्तेत जरी असले तरी योग्य तो यांना मान दिला जात नाहीये, योग्य ती मंत्रीपद शिंदे गटाला भेटत नाहीये, योग्य ते अधिकार भेटत नाहीये। एक वेळेस मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले की शेवटी सगळं काही मुख्यमंत्रीच असतात, सर्व अधिकार आणि अंतिम अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडेच असतात, त्यामुळे मंत्र्यांचं काही चालत नाही। आणि हीच गोष्ट शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या, काही आमदारांच्या मनात खटकत होती। नुकताच शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट साहेब आणि शिंदे गटाने विधान परिषदेवर पाठवलेले बच्चू कडू यांनी अभिजित दिपके यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती। दिपके यांनी ज्याप्रमाणे शिक्षणासाठी, सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी जन आंदोलन उभारलं होतं जंतर मंतरवर, त्या आंदोलनाची दखल घेत मोदी सरकार दिपकेंसमोर झुकलं होतं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अखेर अभिजित दिपके यांनी घेतलाच होता। हे अभिजित दिपके यांना भेटलेले सगळ्यात मोठे यश, त्यामुळे शिंदेचे काही आमदार, मंत्री हे दिपके यांच्या स्वागतासाठी त्यांच्या घरी आले होते। त्यावरून सुद्धा शिंदे यांच्या मंत्री जापान झाली आणि शिंदे गटामध्ये चांगली झुपली होती। भाजपचे काही आमदार, भाजपचे काही नेते शिंदेंवर प्रचंड नाराज झाले। महायुतीची भूमिका स्पष्ट नसताना तुम्ही कसं काय अभिजित दिपके यांना भेटले? अभिजित दिपके यांनी मोदी सरकार आणि महायुतीला झुकायला लावलं आणि तुम्ही त्याच अभिजित दिपके यांना जाऊन भेटताय का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी आपले मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना केला होता। त्यामुळे कुठेतरी शिंदे गट आणि भाजपचं बिनसलेलं आहे, वाद चालू आहे तसं स्पष्ट दिसत होता। त्यातच आता हा कोर्टाचा निर्णय आला आणि आता तर शिंदे गटावर अक्षरशः रडायची वेळ आत। हा ठाकरेंचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय मानला जात आहे। नेमका कोर्टात काय घडलं ते सगळं आपण तुम्हाला लगेच या व्हिडिओ पुढे दाखवत आहे, त्यामुळे पुढे फक्त शेवटपर्यंत बघत चला।
अहो, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे काही खासदार फुटले आणि शिंदेंसोबत गेले. एवढी महाराष्ट्रभर आणि सगळ्या पक्षांमध्ये एकच चर्चा होती की आता ठाकरे गट संपणार. परंतु अजूनही गावाखेड्यातला तळागाळातला कार्यकर्ता ठाकरेंना मानतो, उद्धव साहेबांचा आदर करतो आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. हे शिंदे गट विसरलेलं होतं. कारण की ज्यावेळी हा सगळ्यात मोठा विजय झाला, ठाकरेंकडे परत पुन्हा धनुष्यबाण आलं. त्यावेळी तर गावाखेड्यातून कार्यकर्ता निघाला आणि थेट मुंबईवर पोहोचला. मातोश्रीवर सर्वात मोठा जल्लोष झाला आणि सगळीकडे आनंदाचा आनंद दिसू लागला. अहो, जशी टाकतायत म्हणजे मारामारी कोणाची होणार? आपली. गद्दारांसोबत. गद्दार कोण आहेत? आपल्यातनच गेलेले, आपल्याच. आता रक्ताची नाही बोलत, कारण त्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचं रक्त मिक्स झालंय. पण भांडत आपण बसणार आणि राज्य कोण करणार? ती लोक. हे तुम्हाला पटतंय का? मला परत खासदार पाहिजे का? मला परत आमदार पाहिजे? कारण ह्यांचे जे मनसुबे आहेत, हे मनसुबे उधळून टाकण्यासाठी म्हणून मला इथला खासदार परत पाहिजे. अगदी देशाचा पंतप्रधान कोणी झाला तरी महाराष्ट्राचा प्रश्न त्याच्यासमोर छाती ठोकपणाने मांडणारा मला मुख्यमंत्री हा म्हणून इथला मुख्यमंत्री मला शिवसेनेचा पाहिजे. जे गद्दार गेलेले आहेत, हे बघा ना, नीटचा विद्यार्थीचे वडील, काय कोण उत्तर देणार याला? नीटचा पेपर फुटतोय, टीईटीचा फुटतोय, आणखीन कसले फुटतायत? कोणी कोणाला काही काही म्हणजे काल एक कार्टून बघितलं की एक जण एका ऑफिसमध्ये घुसतोय की आमचा पेपर फुटलाय, मंत्री महोदय कुठे आहेत? आणि तिथला तो शिपाई सांगतोय ते गेलेत खासदार फोडायला. पेपर फुटला त्याचं काही नाहीये, पण ते खासदार फोडायला गेलेत. असे हे फोडाफोडी करणाऱ्यांना कसं फोडायचं हे तुम्ही आता ठरवायचंय. आमच्याकडे श्रद्धा आहे, सबुरी आहे, पण जी लोक बुरी आहेत त्यांचं काय करायचं हे सुद्धा साईबाबांनी सांगितलेलं आहे. आणि विकास निधीच्या गप्पा शिर्डीमध्ये नका सांगू. गरीबाच्या घरामध्ये तेल नसताना पाण्याने दिवा पेटवला म्हणून त्यांना आम्ही साईनाथ महाराजची जय म्हणतोय. तेव्हा साईबाबा बोलले असते, अरे मी काय करू, तेल नाहीये, निधी नाहीये. त्यांनी पाण्याने दिवा पेटवून दाखवला. हा चमत्कार, एवढी शक्ती ही साईबाबांकडनं आपण एक कण नाही घेऊ शकत. असेल समोर सत्ता, असेल समोर पैसा, पण माझ्याकडे श्रद्धा आहे. मी जे काम करतोय त्या कामावरती माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं फळ मिळण्या एवढी माझ्याकडे सबुरी आहे. पण त्याच्यामध्ये जो येईल त्याला तुडवण्याची ताकद सुद्धा मला साईबाबांनी दिलेली आहे. हा आत्मविश्वास घेऊन पुढे चला. आणि अजून 3 वर्ष आहेत. 3 वर्षानंतर, 3 वर्षाच्या आधी हा शुभशकुन झालाय. कदाचित न जाणू साईबाबांच्या मनात असंही असेल की या 3 वर्षामध्येच ते सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल. येऊही शकतं. पण तुम्ही ज्या जिद्दीने इथे आलेला आहात, जोपर्यंत परत आपला शिवसेनेचा खासदार निवडून येत नाही तोपर्यंत शांत बसायचं.